नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मी योगिता भार्गव दिशाज मॉम वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे रसमलाई केक, जो मी भार्गवच्या बर्थडेसाठी बनवलेला आहे। त्यामुळे घरात जर केक बनवायचा असेल खाण्यासाठी तर त्याचं प्रमाण कसं असावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि रसमलाई केक टेस्टी होण्यासाठी आपण आणखीन एक ट्रिक वापरणार आहोत, ती सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आपण इथे 400 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे, म्हणजे साधारण 250 ml चे 2.25 कप भरतात। आणि चमचा जो मी तुम्हाला दाखवला 1 टेबलस्पूनचा, तर तो सुद्धा मी 2.5 ते 3 चमचे तेल साधं घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला थंड पाणी वापरून बॅटर जे आहे ते मिक्स करायचं आहे। तर मला इथे 2.25 कप 250 ml चेच पाण्याचं लागलेलं आहे आणि तेवढं पाणी पुरेसं आहे आपलं बॅटर मिक्स करण्यासाठी। बॅटर व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला रसमलाई इसेन्स पहा असं बाजारात मिळतं, ते आणायचं आहे, कारण रसमलाई केक आहे। तर बॅटरमध्ये मी 1 चमचा रसमलाई इसेन्स टाकलेला आहे आणि छानपैकी ते मिक्स करायचे। त्याच्यानंतर पहा इथे मी 8 इंचाचा एक केक टिन घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मी बटर पेपर लावून त्याला तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आता आपलं बॅटर सर्व ओतून आपल्याला घ्यायचं आहे। तत्पूर्वी आपल्याला गॅसवर 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी पातेलं ठेवायचं आहे। पहा अशा प्रकारे खाली तुमच्याकडे मीठ असेल तर मीठ टाका, नाहीतर नुसतं स्टँड जरी ठेवलात तरी पण चालणार आहे, आपला केक छान होतो। तर आता याच्यामध्ये मी माझा टीन ठेवून घेत आहे। टीन ठेवल्यानंतर आपण पुन्हा वर झाकण ठेवणार आहोत आणि गॅस मात्र आपल्याला मंद ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही आहे अजिबात। आणि साधारण 40 मिनिटांनंतर आपण केक चेक करून पाहतोय। पहा मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे केक चेक करायचं। तर मी एक मोठी लांब सुई घेतलेली आहे आणि केकमध्ये ती टाकून बघते, तर ती पूर्णपणे व्यवस्थित, तिला कुठेही केक चिटकून येत नाही आहे, ती क्लीन येते। केक टीन आता पातेल्यामधून आपण बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि तो थंड झाला की मग त्याच्यातून आपण केक जो आहे तो डिमोल्ड करून घेणार आहोत। केकच्या सजावटीसाठी आपल्याला रसमलाई लागणार आहे। तर रसमलाई बनवण्यासाठी माझ्याकडे तितकासा वेळ नव्हता, म्हणून मी ही रेडीमेड आणलेली आहे आणि अगदी 1/2 किलोचीच आणलेली आहे। केक जो आहे तो आपला जवळपास 1.5 किलोचा होणार आहे आणि रसमलाई मात्र मी 1/2 किलोच आणलेली आहे आणि ती सफिशियंट आहे आपल्या केकसाठी। रसमलाई आणि रस आपण वेगवेगळा केलेला आहे। आता सर्वात प्रथम मी एक बोर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपला पहिला बेस जो आहे तो ठेवलेला आहे। थोडीशी क्रीम खाली बेसला लावलेली आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण लादीला आपण रसमलाईचा जो रस होता तो लावून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर क्रीम जी आहे ती मी साधारण 2 कप फेटून घेतलेली आहे। तर आपण पहिल्या लादीला अशी व्यवस्थितपणे क्रीम लावून घेऊयात, छानपैकी तिला इक्वल करायची आहे। आणि मग ती इक्वल केल्यानंतर आपण त्याच्यावर आता रसमलाईचे जे आहेत ते छोटे छोटे पीसेस करून टाकणार आहोत। रसमलाईचे पीसेस टाकून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकून घेणार आहोत, बारीक केलेले। त्याच्यामध्ये बदाम आहे, पिस्ता आहे आणि काजू आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि आता पुन्हा त्याच्यावर आपल्याला दुसरी लादी ठेवायची आहे। दुसरी लादी कोणती ठेवायची, तर जो सर्व टॉपचा भाग असतो तो आपण दुसरा लादी म्हणून वापरणार आहोत। त्याच्यावर रसमलाईचा रस लावल्यानंतर आपण मधली गॅप पहिल्यांदा भरून काढणार आहोत। तिथे मी पूर्ण क्रीम लावून घेतलेली आहे, पुन्हा टॉपवर त्याच्या क्रीम लावायची आहे आणि जशी पहिल्या लादीला आपण प्रोसेस केली होती ती प्रोसेस पुन्हा आपण रिपीट करणार आहोत। हा क्रीम इक्वल करायची आहे आणि त्याच्यावर रसमलाईचे पीसेस आणि ड्रायफ्रूट पुन्हा टाकून घ्यायचे आहेत। तर जर तुम्हाला लादी कशी कट करायची 3 लेअरमध्ये, हे मी मागे एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे ज्याचं नाव आहे ब्लूबेरी केक, तर तिथे मी दाखवलेलं आहे लादी कशी कट करायची असते ते, तर त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही एकदा पाहून घ्या। आता आपण सर्वात वरती जी मधली लेअर कट केलेली होती ती टाकून घेतलेली आहे। त्याच्यावर आपण रसमलाईचा रस टाकलेला आहे आणि सरते शेवटी आपण त्याच्यावर पुन्हा क्रीम लावून घेत आहोत। क्रीम लावल्यानंतर प्रत्येक लादीच्या टॉपला थोडासा रोज इसेन्स बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये, तो थोडा थोडा तुम्ही टाकायचा आहे वरून। क्रीममध्ये फेटायला घेऊ नका, नाहीतर क्रीम जास्त पातळ होऊ शकते। बाजूला सुद्धा क्रीम लावून घ्यायची आहे। तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरून जरी क्रीम लावली तरी चालेल किंवा डायरेक्ट लावली तशी तरी चालेल, जसं तुम्हाला इझी पडेल तसं तुम्ही करू शकता।
आणि छानपैकी आता आपल्याला इक्वल करून घ्यायचं आहे। मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही आता केक जो आहे तो इक्वल करून घ्या व्यवस्थित। आणि आपल्याला डिझाईन काढायची असल्या कारणाने एकदम व्यवस्थित पण इक्वल झालं पाहिजे असं काही नाही। डिझाईनमध्ये आपलं थोड्याफार मिस्टेक झाल्या तर त्या झाकून टाकता येतात। तर चला तर मग पुढची प्रोसेस आपण करून घेऊयात व्यवस्थितपणे। तुम्ही असाच व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि आता छानपैकी डिझाईन करायची आहे। मी जेव्हा क्रीम फेटली तेव्हा मी त्यामध्ये येलो कलर टाकलेला होता आणि आता छानपैकी एक नंबरचा नोझल घेतलेला आहे आणि खाली मोदकांची त्याला मी पूर्ण डिझाईन खाली करून घेत आहे। आणि टॉपला पण पहा मी अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन करू शकता जी आपल्याला आवडेल ती। तर मी मध्ये एक रसमलाईचा मोठा पीस ठेवलेला आहे, त्याच्यावर गुलाबाची पाकळी ठेवलेली आहे आणि प्रत्येक त्रिकोणामध्ये ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत। पहा एका त्रिकोणामध्ये मी बदाम ठेवले, एकामध्ये पिस्त्याचे काप ठेवले आणि एकामध्ये काजूचे काप ठेवलेले आहेत। एका त्रिकोणामध्ये रसमलाई आपण ठेवलेली आहे आणि जो शेवटचा राहतो त्रिकोण त्याच्यामध्ये मात्र मी गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या लहान पीसेसमध्ये कट करून ठेवलेल्या आहेत। आणि शेवटचा लुक तुम्ही सुरुवातीलाही पाहिलेला आहे आणि आताही पुन्हा पहा किती छान दिसत आहे। आणि बघा बरं, क्रीम जी आहे ती मी फक्त आणि फक्त 2 कप वापरलेली आहे या पूर्ण केकसाठी आणि केक जवळपास 1.5 किलोचा आहे। त्या कारणाने आपण घरी जर केक बनवतोय, स्वतःला खायचा आहे केक, तर तो आपल्या हिशोबाने आपण बनवू शकतो। म्हणजे प्रीमिक्सचं प्रमाण किती घ्यायचं, क्रीमचं प्रमाण किती घ्यायचं, सजावटीसाठी काय वापरायचं, हे सर्व आपण स्वतः ठरवून जसं आपल्या घरामध्ये खाल्ला जातो त्याप्रमाणे आपल्याला केक बनवता येतो। मी सुद्धा तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो फार आवडलेला आहे सर्वांना। तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा वाटला केक मला नक्की सांगा। चला तर मग आता इथेच थांबते, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।